श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी सर्वांना। आज पांशाकुशा एकादशी आहे आणि ही एकादशी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या एकादशीला पांशाकुशा एकादशी म्हणतात। कारण या एकादशीला रामाची म्हणजे श्रीरामाची आणि भरतची भेट झाली होती आणि या एकादशीला पांशाकुशी असं नाव पडलेलं आहे। कारण या एकादशीचं जे हे व्रत आहे, जसं की 12 महिन्यामध्ये 24 एकादशी येतात आणि 24 एकादशीचे वेगवेगळी नावं आहेत आणि वेगवेगळं महत्त्व सुद्धा आहे। कारण ही जे पांशाकुशा एकादशी आहे तर दसऱ्याच्या नंतर येणारी एकादशी जी आहे आणि ही एकादशी जी आहे तर प्रत्येक एकादशीचं व्रत केल्याने कळत न कळत आपल्या हातून जे पाप झालेले असतात ते नष्ट होतात आणि आपल्या हातून कुठल्याही प्रकारच्या अशा कठीण चुका झाल्या असतील तर त्या चुकीचं निवारण होत असतं। कारण या एकादशीचं व्रत केल्यानं एक तप जे आहे, जे आपण तपश्चर्या करतो, बरेच लोक सुद्धा तपश्चर्या करतात, तर एक तप करण्याचं आपल्याला फळ प्राप्त होत असतं। हे व्रत आपल्याला दिवसभर एकादशीचं व्रत केल्याने आणि विष्णू सहस्त्रनामाचं पठण केल्याने किंवा श्रवण केल्याने आपल्याला एक तप केल्याचं फळ प्राप्त होतं आणि आपल्या हातून घडलेल्या पापांचा विनाश होत असतो। ही एकादशी जी आहे तर या एकादशीच्या दिवशी दान धर्म, नदीवर आपण स्नान केल्याने आपलं आरोग्य चांगलं राहतं, केलेल्या पापांचा नाश होतो। रामकृष्ण हरी। लाईक करा, शेअर करा।